राम राम शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे। तर आज आहे 23 फेब्रुवारी 2024। तर आजचा विषय आहे तापमान वाढ। तापमान वाढीमुळे शेतीवर होणारा परिणाम। तर तापमान वाढ ही कधी होणार? तापमान वाढ ही एप्रिल आणि मे मध्ये, म्हणजेच मे मध्ये। तर सध्याची परिस्थिती जर पाहिली तर आपली आज सध्याला तर तापमान वाढलेलं नाही, सरासरीपेक्षा थोडे 1 अंश सेल्सिअस कमी म्हटलं तरी चालेल। काही भागामध्ये त्याच्यापेक्षा कमी, काही भागामध्ये सरासरी इतकं तापमान आहे सध्या। आणि सध्या तर सरासरीपेक्षा कमी 1 ते 2 अंश सेल्सिअस असलं काही भागामध्ये महाराष्ट्राच्या, तर तिथे सुद्धा कमी होऊ शकते सध्या तापमान। म्हणजे आज 23 तारीख आहे। तर हे तापमान जे आहे, हे तापमान टिकणार तापमान आहे। कारण सध्या जर पाहिलं की सध्या बर्फवृष्टी ही जम्मू काश्मीरला आताच बर्फवृष्टी पडलेली आहे। 3-4 दिवसामागे ह्या 15 ते 20 दिवसामध्ये सतत बर्फवृष्टी होत आहे। त्याचा परिणाम म्हणून आपल्याला सध्या तापमान जे आहे जाग्यावरच आहे, की आपल्याला तापमान वाढ अजून दिसून येत नाही। तर पुढचा फेब्रुवारी आणि मार्च, आता फेब्रुवारी संपत आला, हा मार्च पुढचा। तर मार्च महिन्यामध्ये पण तापमान एवढी काही जास्त वाढलेली दिसून येणार नाही, म्हणजे सरासरीपेक्षा जास्त। मार्च महिना हा सरासरीत करण्याची शक्यता, मात्र एप्रिल आणि मे महिन्यामध्ये मात्र झपाट्याने तापमान वाढण्याची शक्यता आहे। तर महाराष्ट्र असेल, संपूर्ण भारतामध्येच तापमान वाढण्याची शक्यता आहे। तर त्याचे कारण पण पुढील तशीच येतं आणि त्याच्यामध्ये शेतीवर सुद्धा त्याचा परिणाम होतो, त्याच्यामध्ये मान्सूनवर सुद्धा परिणाम होत असतो या तापमान वाढीचे। आणि ग्लोबल तापमान ही वाढ सतत 20 वर्षापासून प्रत्येक कोणत्या ना कोणत्या देशामध्ये एखाद्या वर्षी असं तापमान वाढत जात आहे। गेल्या वर्षी मात्र आपल्याकडे तापमान वाढ नव्हती, पण नायजेरियाला मात्र गेल्या वर्षी तापमान वाढीचा सामना करावा लागला। तर आपल्या भारतामध्ये 2005 पासून सतत झपाट्याने तापमान वाढ होत आहे। तर 5 मध्ये मुख्यत्वे आपल्या भारतामध्ये सर्वात जास्त झपाट्याने तापमान वाढीचा हा वर्ष म्हणून ठरलं। 2009 सुद्धा 8-9 सुद्धा भारतामध्ये तापमान वाढीचं वर्ष ठरलेलं आहे। आणि जगामध्ये सर्वात जास्त तापमान आणि भारतामध्ये सुद्धा सगळ्यात रेकॉर्डतोड तापमान 2016 हा तापमान वाढ झालेली त्या वर्षामध्ये। तर 2016 मध्ये तुम्ही पाहिलेलं असेल की 2015 आणि 16 हा दुष्काळ वर्ष होतं भारतामध्ये। आणि त्याच्यानंतर 17-18 थोडे तापमान जर कव्हर झालं, म्हणजे कमी होतं, त्याच्यामध्ये पुन्हा असं कमी होतून परत पुन्हा 19 मध्ये थोडं हाल, म्हणजे कमी जास्त त्याचा उच्चांक कमी आणि जास्त होतो गेला, कमी आणि जास्त। तर 19 मध्ये सुद्धा थोडे तापमान पण भारतामध्ये 19 मध्ये तसं काही दिसून आलेलं नाही। तर 16 मध्ये मात्र प्रचंड भारतामध्ये सुद्धा तापमान वाढ झालेली आहे। 8-9 मध्ये सुद्धा झालेली आहे आणि 5 मध्ये सुद्धा झालेली आहे। तर आता 2024 मध्ये सुद्धा भारतामध्ये अजून तापमान वाढण्याची शक्यता आहे। त्यावर शेतीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता सुद्धा असते। फळबागायत शेती ही प्रामुख्याने उन्हाळ्यामध्ये सुद्धा आणि 12 महिने फळबागायत शेती असते भारतामध्ये। बरेच आता फळबागायत, आणि यामध्ये गेल्या वर्षी 2023 मध्ये मान्सूनचा कमी पर्जन्यमान, ह्यामुळे जमिनीमध्ये ओलावा नसतो। कमी पर्जन्यमान पडले की जमिनीवर ओलावा नसतो, त्यामुळे सूर्यप्रकाश जमिनीवर आला की तो झपाट्याने जमीन सुद्धा गरम होऊन तिथे थंड होत नाही। जमिनीला जसं समुद्राला थंड होण्याला सुद्धा अवधी लागतो आणि गरम होण्याला सुद्धा अवधी लागतो, तसंच जमिनीला सुद्धा थंड होण्यासाठी सुद्धा अवधी लागतो। त्यामध्ये एप्रिल आणि मे मध्ये सूर्य जो आहे आपल्या माथ्यावर आलेला असतो, डोक्यावर आलेला असतो, त्यामुळे अत्यंत प्रचंड तापमान वाढ होऊ शकते। त्यामध्ये 1 अंश सेल्सिअस किंवा 1 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान वाढण्याची शक्यता आहे। म्हणजे गेल्या वर्षी आपल्याला 47 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान इथून पण झालेले, पण यावेळेस म्हणजे 48 पर्यंत पण आपल्याला तापमान जाऊ शकते। तापमान वाढीमुळे पिकावर विपरीत परिणाम होतो, जीवनशैलीवर सुद्धा माणसाचा विपरीत परिणाम होतो। तर ही झाली मुख्यत्वे कारणे। आणि ह्याच्यामध्ये मान्सूनवर सुद्धा परिणाम होण्याची शक्यता असते। अधिक प्रचंड तापमान जर वाढ झाली तर आवर्षण स्थिती निर्माण होते। 1 ते 2 अंश सेल्सिअस पर्यंत जर तापमान जर जास्त झालं तर आवर्षण स्थितीमध्ये नुसते गरमी राहते, त्याच्यामध्ये आभाळ येतो व त्याच्यामध्ये पाऊस पडत नाही। हे सुद्धा आपल्याला एखाद्या वेळेस अनुभवू शकतो किंवा बघू शकतो, किंवा आपण झालेलं आहे इथून मागे सुद्धा। पण तसं त्याचा आपला तसा अंदाज नाही आहे, कारण अजून त्याला खूप टाईम आहे। आणि हा विषय आपला आता फक्त तापमानाचा विषय आहे, तापमान वाढीचा। तर माऊली चिकणे हवामान अंदाज YouTube चॅनल तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।